ओके, सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके, परफेक्ट. ओके, सो काल आपण मी तुम्हाला जसं काल आपण राज्यशास्त्राचा दुसरा धडा करत होतो. आपण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. मी एकदा थोडक्यात पटकन तुम्हाला सांगते, कारण हा चॅप्टर आज आपण संपवणार आहोत. सो आपण निवडणुका म्हणजे काय, निवडणुकांचं महत्व, निवडणूक आयोग म्हणजे काय, निवडणूक आयुक्त कोण कोण असतात, त्याच्यात किती सभासद असतात, त्यांची काय कामं असतात, हे सगळं आपण बघितलेलं आहे. याशिवाय मतदार यादी किंवा काय प्रकारचे कामं ही निवडणूक आयोगाकडून केली जातात हे सुद्धा आपण याच्यामध्ये काल बघितलं होतं. निवडणूक प्रक्रिया आपण पाहिली होती आणि शेवटचा मुद्दा जो होता तो आपण पाहिला होता आचारसंहिता. आता मी काल जसं तुम्हाला सांगितलं होतं की याच्यात महत्वाचं काय आहे, तर निवडणूक आयोगामध्ये किती सभासद असतात, कोण त्यांची नियुक्ती करतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आचारसंहिता म्हणजे काय, ती कधी लागू होते, ओके, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कुणाला आचारसंहिता लागू होते हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत की लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये लक्षात ठेवा म्हणून 77 पेज वरती एक सदर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की श्याम शरण नेगी हे हिमाचल प्रदेश या राज्यातील नागरिक भारताचे पहिले मतदार ठरले होते. सो हा प्रश्न खूप जास्ती महत्वाचा आहे. तुम्हाला याच्यावरती नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठला प्रश्न, तर डॅश 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 हे हिमाचल प्रदेशातील नागरिक भारताचे पहिले मतदार ठरले किंवा पहिले मतदार होते. सो हे तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे श्याम शरण नेगी. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न नक्की येऊ शकतो. ओके, त्यानंतर कधी त्यांनी तो हक्क बजावला होता, तर 1951 साली. म्हणजे आपण पाहिलं की संविधान आपलं 1950 साली चालू झालं आणि त्याच्यानंतर लगेच म्हणजे पुढच्या वर्षी 1951 मध्ये 25 ऑक्टोबर 1951 मध्ये त्यांनी मतदानाचा जो हक्क होता तो सर्वप्रथम बजावला होता. सो हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरती तुम्ही कुठेतरी जर तुमच्या समोर पुस्तक असेल तर 77 पानावरचं मी तुम्हाला सांगते आहे, लक्षात ठेवा या सदरात. तर तुम्ही त्याच्यावरती कुठेतरी एक खूण करून ठेवा की तो महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढे आपण बघणार आहोत की काय आव्हानं आपल्याला येतात, म्हणजे मुक्त आणि न्याय निवडणुका घेण्यातली काय काय आव्हानं येतात ती आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे, मी परत सांगते की भारत हा जगातला दुसरा देश आहे जो सगळ्यात जास्ती लोकसंख्येचा देश आहे. आता तुमच्या लक्षात येईल, जर सगळ्यात जास्ती दुसऱ्या क्रमांकावर आपण आहोत ज्यामध्ये सगळ्यात जास्ती लोकसंख्या आहे, तर तुम्ही विचार करा की या देशामध्ये प्रचंड लोकसंख्या, देशाचा विस्तार, हा याचा विचार करता निवडणुकीमध्ये खूप तुम्हाला अडथळे येऊ शकतात. म्हणजेच काय की निवडणूक प्रक्रिया घेताना तुम्हाला त्याच्यामध्ये खूप अडथळे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार, जेवढी कमीत कमी लोकसंख्या, जेवढी कमी राज्य, तेवढा तुम्हाला निवडणूक प्रक्रिया जी आहे ही काटेकोरपणे बजावता येते. पण जेवढ्या जास्तीत जास्त लोकसंख्या, तेवढा जास्तीत जास्त त्या देशाचा विस्तार, तेवढा तुम्हाला निवडणुकीमध्ये अडथळे येतात. ओके, कुठला चॅप्टर चाललेला आहे, तर मी दुसरा चॅप्टर घेते राज्यशास्त्राचा निवडणूक प्रक्रिया, जो काल आपण अर्धा केला होता आणि आज उरलेला आपण अर्धा करतो आहोत. तर तो एक जो आहे आपल्या समोरचा ते आव्हान आहे की मोठा देश, प्रचंड लोकसंख्या, देशाचा विस्तार, याचं नियोजन, या सगळ्याचं नियोजन करणं निवडणूक प्रक्रियेसाठी. दुसरं आव्हान असं आहे की आर्थिक गैरव्यवहार. सो मी काल तुम्हाला सांगितलं की गैरव्यवहार म्हणजे काय, तर वाटप, पैशाचं वाटप असेल किंवा जीवनावश्यक वस्तूंचं वाटप असेल किंवा कुठल्याही, जर तुम्ही पाहिलं असेल तर बऱ्याच वेळा असं होतं की त्या सगळ्या लोकांना कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवण दिलं जातं, त्यांना दारूच्या बाटल्या पुरवल्या जातात किंवा त्यांना पैसे दिले जातात, भांडी दिली जातात, गॅस, स्टोव्ह, जे काही आहे तर ते पुरवले जातात. तर हा एक प्रकारचा गैरव्यवहार आहे, कारण
मतदान हे निरपेक्ष व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही कोणाला लाच न देता किंवा तुम्ही कोणालाही तुमच्या बाजूला न वळवता निरपेक्ष पद्धतीने मतदान होणं अपेक्षित असतं. तर हे गैरव्यवहार टाळणं ही सुद्धा एक मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आता आपण काल पाहिलं की उमेदवारी जेव्हा तुम्ही उमेदवार जो असतो तो त्या याच्यासाठी निवडणूक प्रक्रियेसाठी अप्लाय करतो, तर त्या उमेदवाराला मी काल सांगितलं ज्याप्रमाणे की काही अटी असतात की वयाची अट असेल, शिक्षणाची अट असेल. त्याचप्रमाणे जेव्हा उमेदवाराची उमेदवारी आपण निवडणूक प्रक्रियेकडून किंवा निवडणूक आयोगाकडून ते उमेदवाराला तिकीट दिलं जातं, त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी पडताळून पाहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे काय, तर त्याची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये ना, त्याच्यावर कुठल्या केसेस नाहीयेत ना, किंवा त्यांनी कुणाचे खून केलेले नाहीयेत ना, ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणं खूप आवश्यक असतं. कारण गुन्हेगार प्रवृत्तीची लोक जर पुढे निवडून आली तर समाजामध्ये गुन्हेगारी वाढू शकते. सो ह्या कारणासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार रोखणं हे सुद्धा एक आपल्या देशापुढचं खूप मोठं आव्हान आहे. कारण तुम्हाला माहितीये बरेच वेळा गुन्हे हे परस्पर मिटवून टाकले जातात, बऱ्याच वेळा ते रेकॉर्डच गायब केलं जातं. सो या प्रकारे गैरव्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर होतात. आणि नंतर शेवटचा ऑप्शन म्हणजे त्याचा हिंसा रोखणं. म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं की निवडणुकांद्वारे एखादा पक्ष जर जिंकत असेल किंवा त्यांना लक्षात आलं की या गटाला खूप जास्ती मतं मिळत आहेत, तर काय व्हायला लागते, हिंसा व्हायला लागते, मारामारी होतात त्या दोन्ही गटांमध्ये, त्या उमेदवारांच्या पक्षांमध्ये. आणि मग या हिंसा ज्या होतात त्याच्यामुळे काय होतं, तर समाजाला या कुठेतरी घातक असतात, त्याच्यामुळे समाजातल्या लोकांवरही त्याचा परिणाम होतो. तर या रोखणं ही सगळी अशा प्रकारची 4 आव्हानं आपल्या समोर निवडणुकांच्या काळामध्ये असतात. आता पुढचा प्रश्न आहे की परत मी आता सांगणार आहे की 78 पेज वरती परत माहित आहे का तुम्हाला एक सदर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला की पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा अगदी मतदान सुरू झालं त्यावेळेस कसं केलं गेलं मतदान. तर जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या देशापुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे साक्षरता. लोक साक्षरच नव्हती, निरक्षर लोक होती. मग अशा निरक्षर लोकांकडून मतदान करून घेणं हे खूप मोठं आव्हान होतं. कारण जर त्यांना वाचता येत नाही, त्यांना लिहिता येत नाही, तर तुम्ही मतदान कसं घेणार. कारण त्या चिठ्ठ्यांवरती, ज्या चिठ्ठ्या अगदी पूर्वी जेव्हा त्या चिठ्ठ्या होत्या त्या चिठ्ठ्यांवरती तुम्हाला लिहावं लागायचं कुठल्या तुम्हाला पक्षाला मत द्यायचं आहे किंवा तुम्हाला त्याच्यासाठी वाचता लिहिता येणं आवश्यक होतं. तर जेव्हा ही मतदान सुरू झालं किंवा हा आयोग निर्माण केला गेला तेव्हा त्यांचं पुढचं सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे निरक्षरता. निरपेक्ष नाही, निरक्षरता. तो हे सगळ्यात महत्वाचं आव्हान होतं. मग यावेळेस काय केलं गेलं, कसं मतदान घेतलं गेलं, तर जवळपास 20 अशा स्टीलच्या 20 लाख पेट्या तयार केल्या गेल्या. त्याच्यावरती निवडणुकांची चिन्ह लावली गेली आणि मग अशा प्रकारे त्यावेळेस त्या वर्षी जे आहे ते मतदान घेतलं गेलं. आता ज्या पक्षाला मतदान करायचंय त्यांनी काय करायचं, तर त्या पक्षाचं चिन्ह असलेल्या पेटीमध्ये कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची. म्हणजे बघा 20 लाख पेट्या होत्या, त्याच्यामध्ये प्रत्येक निवडणुकांच्या पक्षांचं चिन्ह होतं. आता जर मला भाजपाला मत द्यायचं असेल तर भाजपाचं चिन्ह आहे कमळ, बरोबर. मग मी काय करणार, त्या कमळाच्या पेटी समोर जाणार, एक कागद उचलणार, त्या कागदाची घडी घालून त्या पेटीत टाकून देणार. अशा पद्धतीने त्यावेळेस मतदान केलं गेलं. पण नंतर आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की कधीपर्यंत हे होत गेलं, तर अशा पद्धतीचं मतदान जवळपास 51-52 साली जे सुरू झालं ते 1999 पर्यंत असंच मतदान केलं जायचं. म्हणजे मतदान पेट्यांचा वापर करून मतदान केलं जायचं. त्यानंतर मात्र 1998 मध्ये म्हणजे 99च्या आधी 1 वर्ष मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली ही बघा कुठली राज्य, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली या 3 राज्यांच्या विधानसभांनी काय केलं, तर पहिल्यांदा EVM मशीनचा वापर केला. ओके, हा पण महत्वाचा प्रश्न आहे, कुठेतरी टिक करून ठेवा. आणि मग 2004च्या निवडणुकीत म्हणजे लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा EVM मशीनचा वापर
हा देशभर केला गेला. परत एकदा सांगते, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. 2004 साली लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर हा पूर्ण देशभर केला गेला. म्हणजे जसं आधी फक्त या 3 राज्यांमध्ये केला गेला होता तसं नाही, तर सगळ्याच राज्यांमध्ये या ईव्हीएम मशीनचा वापर केला गेला. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न नोटा. नोटाचं तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. नोटा म्हणजे नन ऑफ द अबाउट, म्हणजेच वरीलपैकी कोणताही नाही. सो हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याच्यावरही नोटा म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म काय आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा त्याचा अर्थ काय आहे हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता नोटाचं काय काय नोटा केल्या गेल्या आहेत, तर जर सपोज एखाद्या विभागामध्ये किंवा पुण्यामध्ये जर 50 पक्ष असतील, पण मला त्या 50 पक्षामधल्या कुठल्याही उमेदवार मला योग्य वाटत नाही, मला नाही वाटत की त्याला मी मत द्यावं, ओके, पण मला मतदान करायचं आहे कारण तो माझा अधिकार आहे. ओके, अशा वेळेस मी काय करणार, मी त्या मतदान केंद्रावरती जाणार, त्या 50 कुठल्याही उमेदवारांना मत न देता मी नोटाच्या पुढे त्या ईव्हीएम मशीनवरती ते बटन दाबणार. म्हणजे काय, मी मतदान केलेलं आहे पण मला कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला मत द्यायचं नाहीये, मला कुठलाही उमेदवार हा योग्य वाटत नाही, तर त्यावेळेस तुम्ही नोटावरती तुमचं बटन दाबून तुमचं मत देऊ शकता. आता पुढचं जे आहे त्याचं मशीन, या ईव्हीएम मशीनचे काय काय फायदे आहेत, तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे विचार करा, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं 1951 सालापासून मतदान सुरू झालं, त्या मतदान करताना कागदी चिठ्ठ्या वापरायच्या, बरोबर. त्या जवळपास किती वर्षापर्यंत चालल्या होत्या, 1998 पर्यंत आपण धरूया की ही प्रक्रिया चालली होती. म्हणजे तुम्ही विचारात घ्या की किती वर्ष याची कागदाचा वापर केला गेला आणि किती कागद वाया घालवले गेले. म्हणून सगळ्यात महत्वाचा याचा फायदा म्हणजे याच्याने काय वाचलं, तर हजारो टन कागदाची बचत झाली. त्यामुळे वृक्षतोड वाचली, कारण आपल्याला माहिती कागद हा वृक्षांपासून बनवला जातो. पर्यावरणाचं संरक्षण झालं, बरोबर. आणि ह्या सगळ्यामध्ये शासकीय यंत्रणांवरचा भार सुद्धा कमी झाला. ईव्हीएम मशीन फक्त तुम्ही अपडेट केलं, त्याचं व्यवस्थित काळजी घेतली, त्याला निवडणुकीच्या आधी तुम्ही त्याच्यावरती लक्ष देऊन त्याचं सर्व्हिसिंग करून घेतलं की मग तुम्हाला ते ईव्हीएम मशीन वापरता येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी काही फार असं तुम्हाला त्याच्यामध्ये करावं लागत नाही. आणि ह्याचा पुढचा फायदा म्हणजे जे अंध किंवा दिव्यांग व्यक्ती आहेत यांना सुद्धा या मशीनचा फायदा होत गेला. म्हणजे तुम्हाला फक्त तिथे जाऊन तुमच्या त्या मशीनवरती बोट ठेवून तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं, त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना सुद्धा याचा फायदा झाला. अशा प्रकारे हे ईव्हीएम मशीनचे फायदे आहेत. आता पुढचा जो आहे तो एक शेवटचा राहिलेला आहे, ते पण एक सदर आहे जे 80 पानावरती आहे. हेही जाणून घ्या मध्ये की किती वर्षांनी निवडणुका होतात. तर दर दर 5 वर्षानंतर निवडणुका घेतल्या जातात. लक्षात ठेवा, खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे हा की किती वर्षानंतर आपल्याकडे निवडणुका घेतल्या जातात. त्याचबरोबर जर अगदी सरकार अल्पमतात आलं की म्हणजे 5 वर्षाच्या आधी एक निवडणूक झालेली आहे, सरकार निवडून आलेलं आहे आणि पण 5 वर्षामध्ये हे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच हे जर सरकार अल्पमतात गेल्या, तर मध्यवर्ती परत निवडणुका घेण्याची आपल्या संविधानामध्ये सोय आहे. आणि जर निर्वाचित जो सदस्य आहे त्याचा मृत्यू झाला किंवा त्यांनी काही कारणाने राजीनामा दिला, तर सुद्धा परत एकदा निवडणुका किंवा पोटनिवडणुका ज्याला आपण म्हणतो त्या घेतल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो पक्ष आहे किंवा हा जो सभासद आहे, हा जो सदस्य आहे, त्यांनी जर पक्षांतर केलं तर सुद्धा कायद्याने त्याचं जे सदस्यत्व आणि सभासदत्व आहे ते संपुष्टात येतं आणि परत याच मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेतल्या जातात. सो अशा प्रकारे हा जो आपण बघितला पूर्ण चॅप्टर की निवडणूक प्रक्रिया काय असते हे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेलं. आता आपण थोडेसे प्रश्न याच्यावरचे करूयात आणि मग आपण इतिहासाकडे वळूयात. तर प्रश्न असे आहेत की निवडणूक आयोगांची नेमणूक कोण करतो, तर राष्ट्रपती. मी तुम्हाला काल सांगितलं की निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. सगळ्यात पहिले आयुक्त कोण होते, तर ते सुकुमार सेन म्हणून होते, ते पहिले आयुक्त.
प्रमुख मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवडून आले होते, किंवा निवडून नाही म्हणता येणार, त्यांना नेमणूक केली गेली होती. त्यानंतर कोणत्या संविधानाच्या कोणत्या कलमान्वये निवडणूक आयोग या स्वतंत्र स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली जाते? तर 324 हे कलमच्या अंतर्गत तुम्हाला निवडणूक आयोगाच्या समितीची स्थापना करता येते. त्याच्यानंतर किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो? तर तो 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो. त्यानंतर भारतामध्ये एक पक्ष आहे का? नाही, भारतामध्ये अनेक पक्ष आहेत, म्हणून भारताने बहुपक्ष पद्धती ही स्वीकारली आहे, किंवा बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. बरोबर. त्यानंतर राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो निवडणूक आयोगाला असतो. म्हणजे एखाद्या पक्षाला मान्यता द्यायची, किंवा मी तुम्हाला काय सांगितलं की एखाद्या पक्षाची जे अर्ज आहे ते फेटाळून लावायचे, याचा अधिकार हा फक्त आणि फक्त निवडणूक आयोग ठरवत असतो. त्यानंतर लोकसभेचे सध्या किती मतदारसंघ आहेत? तर 543. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा की सध्या लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत. तर 543 इतके लोकसभेचे सध्या मतदारसंघ आहेत. नंतर पहिले मतदार कोण ठरले हिमाचल प्रदेश मधले? तर श्याम शरण नेगी हे हिमाचल प्रदेश या राज्यातले पहिले मतदार ठरले. ओके. नंतर स्वतंत्र भारतातील लोकसभेची पहिली निवडणूक कधी झाली होती? तर ती 1951 ते 1952 या दरम्यान पार पडली होती. ओके. आता याच्यामध्ये अजून काही मी प्रश्न जसं तुम्हाला काल म्हणजे आता सांगितले बोलता बोलता की कधी निवडणुका घेतल्या जातात? तर दर 5 वर्षांनी घेतल्या जातात. त्याच्यानंतर ईव्हीएम मशीन मधलं नोटा काय आहे? तर नोटा म्हणजे वरीलपैकी कोणालाही नाही, म्हणजे नन ऑफ द अबाऊ याचा मिनिंग होतो. नंतर आचारसंहितेची डेफिनेशन म्हणजेच व्याख्या खूप जास्ती महत्वाची आहे, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. सो आता इथे आपण हा अशा प्रकारे दुसरा चॅप्टर पूर्ण केलेला आहे. बर, आता याच्यात कोणाला काही डाऊट, काही समजलं नाही असं काही आहे का? समजलेला आहे हा धडा? टेस्ट देणार आहे का? मी बोलून तुम्हाला विचारून सांगते की टेस्ट आपण घेणार आहोत का काय. अजून तरी असं काही माझ्या कानावर आलेलं नाहीये. सो मी तुम्हाला किंवा तुम्ही मॅडमला विचारलं, सरांना विचारलं तरी तुम्हाला हे कळू शकेल. ओके. ठीक. सो आता आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. जसं मी काल तुम्हाला सांगितलं की इतिहास मी आज सुरू करणार आहे. इतिहासाचा दुसरा धडा म्हणजेच इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा असा जो दुसरा धडा आहे तो मी आज सुरू करणार आहे. ओके. सो आता या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर काही पुस्तकं आहेत. ओके. परत या धड्यामध्ये काही पुस्तकं आहेत जी कुणी लिहिलेली आहेत, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा मी आपण पुढे पुढे जात जाऊ मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न सांगत जाईल, त्यावेळेस तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. आता सगळ्या त्याच्यामध्ये आपण जर पाहत गेलो तर पहिलं जर मी सुरू करणार आहे ते म्हणजे लिखित साधनांपासून सुरू करणार आहे. लिखित साधनं म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधनं कुठली कुठली आहेत? तर परकीय प्रवाशांची प्रवास वर्णन आहेत, महाकाव्य आहेत. महाकाव्य कुठली कुठली आहेत? तर रामायण आहे, महाभारत आहे, ही महाकाव्य आहेत. जैन आणि बौद्ध यांचे धर्मग्रंथ आहेत, आणि बरेच अजून धर्मग्रंथ आणि पुराण यांचा सगळ्यांचा समावेश हा लिखित साधनांमध्ये होतो. म्हणजे थोडक्यात लिखित साधनं म्हणजे जी लिखित स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांना आपण लिखित साधनं असं म्हणतो. आता या लिखित साधनातून आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन किंवा काय माहिती मिळते? तर त्या राजांची वंशावळ म्हणजे सपोज एखादा राजा असेल तर त्या राजाला किती मुलं होती, त्या मुलांना परत किती मुलं झाली,
त्यांच्यापैकी किती जण कधी युद्धामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मारले गेले. तर या सगळ्यांना वंशावळ असं म्हटलं जातं. वंशावळ म्हणजे वंश आपण म्हणू शकतो की पुढे त्यांचा जो वंश चालला गेला त्याच्याबद्दलची माहिती. राजकीय घडामोडी आणि शासन व्यवस्था यांची आपल्याला माहिती मिळते. याशिवाय नैसर्गिक काही संकट आले असतील, हवामान असेल, मृदा असेल यांची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं सामाजिक जीवन, धार्मिक जीवन, राजकीय जीवन याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती या प्राचीन लिखित साधनांमधून मिळत असते. आता याच्यातला महत्वाचा प्रश्न असा आहे की बाणभट्टाच्या हर्षचरित या संस्कृत काव्यातून 7व्या शतकातील जीवनाचे वास्तववादी चित्रण आपल्याला वाचायला मिळते. खूप महत्वाचा प्रश्न आहे की कुठला प्रश्न, तर बाणभट्ट, ओके, हा या म्हणजे तुम्ही म्हणू शकता की लेखक होता किंवा धार्मिक ग्रंथ लिहिणारा होता. तर त्यांनी काय केलं, तर एक संस्कृत काव्य लिहिलं त्याचं नाव होतं हर्षचरित. या काव्यातून त्यांनी काय केलं, तर 7व्या शतकातलं, बघा कधी 7व्या शतकातल्या जीवनाचं वास्तववादी वर्णन त्यांनी या संस्कृत काव्यातून केलेलं आहे. म्हणजे जर हे तुम्ही वाचलं, जर तुम्ही वाचायचा प्रयत्न केला तर तुम्हाला 7व्या शतकामधली संस्कृती कशी होती, कशी त्यांची राजकीय सामाजिक जडणघडण झाली हे सगळं तुम्हाला याच्यातून समजेल. सो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत कल्हण. ओके, आता हा जो कल्हण होता त्यांनी 12व्या शतकामध्ये राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिला, जो काश्मीरच्या इतिहासावरती लिहिला गेला होता. परत सांगते, आता दोन बघा, तुम्हाला दोन आतापर्यंत आपण दोन काव्य किंवा तुम्ही चरित्र म्हणू शकता किंवा काव्य म्हणा, तर ती दोन पाहिली. एक 7व्या शतकात होता, तो होता बाणभट्टाचा हर्षचरित, आणि 12व्या शतकामध्ये आपण पाहिलं तर राजतरंगिणी हा कुणी लिहिलेला होता, तर कल्हण यांनी 12व्या शतकाच्या सुमारास लिहिला होता, जो कशावर होता, तर काश्मीरचा इतिहास जो कोणालाही माहित नाहीये. तर ह्या ह्याच्यातून त्यांनी काय दाखवायचा प्रयत्न केला की कसा होता काश्मीर, कुठे होतं, त्याचा इतिहास काय होता, त्यामध्ये कोण कोण राजे होऊन गेले. ओके, तर हे आपल्याला कसं कळलं असतं, कारण आपण 12व्या शतकात नव्हतो. मग म्हणून ह्या सगळ्या लोकांनी जे काव्य लिहिली, जी चरित्र लिहिली, जी संस्कृत मध्ये असतील, मोडी मध्ये असतील, तर याच्या थ्रू किंवा याच्याकडून आपल्याला पूर्वीच्या इतिहासाची व्यवस्थित अशी कल्पना मिळते. त्यानंतर त्यांनी अजून काय काय दाखवलं कल्हणनी या राजतरंगिणी मधून, तर इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध कसं असावं. म्हणजे असं आहे का की मला आज वाटलं की मी लिहावं कुणाबद्दल तरी, मला आज खूप कंटाळा आलेला आहे, मला काहीतरी आता लिहायचंय, पण मी काहीतरी इतिहास लिहायला सुरुवात करते, असं होऊ शकतं का? नाही. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लेखन कसं करावं, म्हणजे प्रत्येक घटनांचा आढावा कसा घ्यावा, त्या कधी झाल्या होत्या, त्या कुणामुळे झाल्या होत्या, कुणाबरोबर झाल्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्याला खरंच पुराव्यांची जोड देऊ. म्हणजे असं नाही की मला वाटलं रामायणामध्ये फक्त राम आणि भरत होता आणि लक्ष्मण होता, मग का त्याच्यामध्ये महाभारतातला कृष्ण नव्हता. बरोबर आहे, पण आपण का म्हणतो रामायणामध्ये की राम होता, लक्ष्मण होता, भरत होता, सीता होता, तर आपल्याकडे याच्यावरचे पुरावे आहेत. त्या पुरावेच म्हणजे हे लेखन आहे. या लेखनावरून आपण म्हणू शकतो, आपण समजून घेऊ शकतो, आपण मानू शकतो की असा इतिहास होऊन गेलेला आहे. सो शास्त्रशुद्ध लेखन असावं, कसं असावं हे या राजतरंगिणीवरून लक्षात येतं. याशिवाय तत्कालीन नाणी, कोरीव लेख, प्राचीन वस्तूंचे अवशेष या सगळ्यांचा अभ्यास करून मग त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे जेव्हा या कल्हणनी ग्रंथ लिहिला तेव्हा सुद्धा त्यांनी खूप अभ्यास केला होता. त्याचा काय काय अभ्यास केला होता, त्यांनी जी काही कोरीव लेख होते ते अभ्यासले, जी काही नाणी अस्तित्वात होती त्याच्यावरून त्यांनी पडताळून घ्यायचा प्रयत्न केला की खरंच हा जे काश्मीरचा इतिहास आपण सांगणार आहोत तो खरंच त्या कालखंडाशी रिलेटेड आहे का. तर या सगळ्याचा त्यांनी अभ्यास करून मग हा ग्रंथ लिहिला. आता याच्यात प्रश्नात महत्वाचं काय आहे,
सॉरी. तर एकच महत्वाचं आहे, म्हणजे तो ग्रंथ कुणी लिहिला, कोणत्या शतकात लिहिला आणि त्याचं नाव काय, एवढं तुम्हाला जरी माहिती असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला बास आहे. त्याच्यानंतर परत आपण बघूया की हेही समजून घ्या मध्ये पाठ्यपुस्तक क्रमांक 7 म्हणजे 7व्या पानावरती त्यांनी दिलेलं आहे की उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सोहगौडा या ब्राह्मी लिपीत लिहिलेला एक ताम्रपट सापडलेला आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती कुठेतरी अंडरलाईन करून घ्या की कुठे सापडलाय. तो उत्तर प्रदेश हे राज्य आहे, त्याच्यामध्ये गोरखपूर नावाचा जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये संहगोडा येथे, म्हणजे संहगोडा ही प्लेस आहे, जागा आहे, जिथे ब्राह्मी लिपीत लिहिलेला एक ताम्रपट सापडलेला आहे. आणि याच्यावरती धान्याचा कोठा, वृक्ष, पर्वत यावरती अशी कोरलेली सुंदर सुंदर चिन्ह आहेत. आणि कोठारातला धान्य जपून वापरण्याचा आणि दुष्काळाच्या वेळेस कशी काळजी घ्यावी याचा हे आदेश त्यांनी लिहिलेले आहेत असं समजण्यात येतं. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की या ताम्रपट कुठला आहे, कुठल्या लिपीतला आहे, कुठल्या राज्यात आहे, कुठल्या जागेत आहे, हे त्याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. आता आपण बघणार आहोत मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, म्हणजे त्याच्यात सगळ्यात आपल्याला आधी बघायचं झालं तर मुस्लिम इतिहासकार आधी आपण बघणार आहोत. आता हे जे मुस्लिम इतिहासकार आहेत यांची नावं तुम्हाला थोडीशी लक्षात ठेवावी लागतील. एक म्हणजे जियाउद्दीन बर्नी, ओके, दुसरा बाबर आणि तिसरा अबुल फजल, अशी 3 इतिहासकार होते ज्यांनी 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. आता तारीख फिजूर शाही हा लिहिलाय जियाउद्दीन बरानीनी, बाबरनी लिहिलेला आहे तुझुक ई बाबरी. आता बघा, बाबर आणि बाबरी शेवटी तुम्ही लक्षात ठेवू शकता, म्हणजे जिथे बाबर येईल जिथे बाबरी येईल तर तो बाबरनी लिहिलेला बाबरी हा ग्रंथाचं शेवटचं नाव आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. अबुल फजलनी काय केलंय तर अकबरनामा. आता बघा, अ पासून अकबरनामा म्हणून अबुल अकबरनामा, 2 अ लक्षात ठेवा, ते तुमच्या लक्षात राहील. आता राहिला प्रश्न जियाउद्दीन बर्नी आणि तारीख ए फिरुजशाही. आता असं लक्षात ठेवा की बरणी जी आपल्याकडे असते ना, त्याच्यात आपण काहीतरी भरून ठेवतो, आपलं धान्य असतं किंवा तुमचं चॉकलेट्स असतात, बिस्किट्स असतात, ती बरणी लक्षात ठेवा. ती बरणी तुम्ही केली होती, तर बरणी जी आहे ही तारीख लिहून ठेवली होती त्या तुम्ही बरणीवरती, असं लक्षात ठेवा. म्हणजे तारीख ई फिरुजशाही, सो जी बरणी आहे त्या बरणीवरती तुम्ही तारीख लिहून ठेवली होती. मग तुमच्या लक्षात येईल की जियाउद्दीन बर्नी ज्यांनी तारीख ई फिरुजशाही हा ग्रंथ लिहिला होता. असं थोडंसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. जरा क्लू लावायचे म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना ते पाठ नाही करावं लागणार. ओके, कारण जर तुम्ही हे सगळं पाठ करत गेलात तर आता आपल्याला खूप इतिहासकार त्यांचे ग्रंथ सगळं लिहायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि आता तर तुमची MCQची एक्झाम आहे, म्हणजे आता तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायचा आहे आणि खूप कमी तुम्हाला विचारणार आहे आणि अगदी मोजकच तुम्हाला लिहावं लागणार आहे. जसं आपण मोठ्या उत्तरात लिहित होतो, थोडंसं आपल्या मनाने आपण लिहू शकत होतो, पण आता इथे मात्र तुम्हाला अगदी नेमकं उत्तर तुम्हाला हवं. तर मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा थोड्याशा कमी पद्धतीने लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला पाठ करावा लागेल. ठीक आहे. तर हे झाले 3 मुस्लिम इतिहासकार. परत एकदा सांगते, जियाउद्दीन बर्नी, बाबर आणि अबुल फाजल. ओके, असे 3 मुस्लिमकार होते. आता त्यानंतर त्यांचे ग्रंथ आपण बघूया. परत अजून त्यांनी तुमच्या पान नंबर 8 वरती काही मुस्लिम इतिहासकार आणि त्यांचे ग्रंथ असं लिहिलेलं आहे. तर जर तुम्ही पाहिलं तर कुठले कुठले ग्रंथ आहेत, तर जवळपास बघा, ताजुल मासिरीने लिहिलेला आहे, हसन निजामी आहे, या बिन अहमद सहिंदी आहे, तारिक ई मुबारक शाही आहे, अकबरनामा आहे. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अबुल फजल आपण बघितलेला आहे. अमीर तिपुरी अजून एक मुस्लिम इतिहासकार होता. आता तुम्ही लक्षात कसं ठेवाल, अमीर तिमुरी. ओके, तर याचा पण जो ग्रंथ आहे तो तिमुरीच आहे परत, म्हणजे तुझुक ई तिमुरी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. कुणी लिहिला तर अमीर तिमुरी. जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबर बाबरी असं लक्षात ठेवा की बाबरनीच बाबरी ग्रंथ लिहिला, तसंच लक्षात ठेवा तिमुरीने तिमुरी ग्रंथ लिहिला, म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवावं लागणार. अबुल फजल मी तुम्हाला सांगितलेला आहे अकबरनामा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हसन निजामी जो आहे त्यांनी काय केलंय तर ताजुल मासिर असा
ग्रंथ लिहिलेला आहे. आता कसं लक्षात ठेवाल हे, तर मासिक जे आपण वाचतो बरोबर, तर मासिक असं लक्षात ठेवा, जो कुणी लिहिलाय निजामी मासिक किंवा निजामाने जे मासिक लिहिलं तर तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता ताजुल मासिर, आणि कुणी लिहिलंय तर हसन निजामी. असं थोडंसं लक्षात ठेवा, थोडा क्ल्यू लावा, तुम्हाला लक्षात राहून जाईल. ठीक आहे. तर हे झाले. अजून काही ग्रंथ आहेत जे मुस्लिम इतिहासकारांनी लिहिलेले आहेत. आता पुढचं जे आहे त्याच्यामध्ये परत बखर वाङ्मय आपण बघणार आहोत. पण या बखर बघण्याच्या आधी अजून एक आहे की ज्याच्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे की अल बिरुनी. ओके, या इतिहासकाराबद्दल त्यांनी थोडीशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर हा जो होता तो मुस्लिम इतिहासकार आणि तत्वचिंतक होता. तर यांनी काय केलं की चंद्रग्रहण असतं ना आपलं, तर ते बघून त्याच्यावरती त्यांनी त्याचं निरीक्षण केलं की चंद्रग्रहण कसं होतं, कधी होतं. त्या निरीक्षणावरती त्यांनी माहिती दिली. आणि याशिवाय त्यांनी कालगणना याच्यावरती सुद्धा ग्रंथ लिहिला. ओके. आणि हा जो आहे हा बरुनी, हा मुहम्मद गझनीच्या जेव्हा स्वारीच्या वेळेस मुहम्मद गझनीने जेव्हा स्वारी केली भारतावरती, तेव्हा तो त्याच्या बरोबर आला होता. आणि त्यांनी पूर्ण भारतभर सगळं फिरून त्यांनी संस्कृत भाषा शिकून घेतली. त्या संस्कृत भाषेचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ कुठला होता तर तारीख ए हिंद नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. मी असं सांगत होते की अल बरुनी नावाचा एक इतिहासकार होता. त्यांनी काय काय केलं तर त्यांनी चंद्रग्रहण आधी बघितलं, त्याचा अभ्यास केला, त्याची निरीक्षणं नोंदवली. त्याशिवाय त्यांनी कालगणनेवरती सुद्धा एक ग्रंथ लिहिला. आणि मुहम्मद गझनी जेव्हा भारतामध्ये आला भारतावरती स्वारी करण्यासाठी, तेव्हा तो त्याच्याबरोबर हा बरुनी आला. ह्या बरुनींनी येताना भारतातल्या सगळ्या भागांचा सविस्तरपणे अभ्यास केला. आणि हा अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती संस्कृत भाषेमध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला. ओके. आणि तो कुठला होता तर तारीख ए हिंद नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. एवढं तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी अल बरुनीच्या बाबतीत भास आहे. आपल्याला बाकी जास्त त्याच्यात काही जायचं नाही. त्यानंतर आता आपण बघणार आहोत बखर. आता बखर म्हणजे काय हे आधी मी तुम्हाला थोडक्यात सांगते, मग आपण बघूया बखर वाङ्मय. तर बखर म्हणजे एखादा इतिहास किंवा कथानक किंवा चरित्र. मग आता जेव्हा तुम्ही चरित्र लिहिता तेव्हा ती खूप मोठी मोठी असतात. म्हणजे तुम्ही पुस्तकं जर वाचली असतील, छावा असेल किंवा श्रीमान योगी असेल, बरोबर. तर ही सगळी पुस्तकं, छावा हे संभाजी महाराजांवर, त्यानंतर जे आपण श्रीमान योगी शिवाजी महाराजांवर, पानिपतची बखर आहे. तर म्हणजे काय तर ही चरित्र खूप मोठी मोठी आहेत. बखर म्हणजे संक्षिप्त स्वरूपात लिहिलेला एखादा ग्रंथ, जो आत्मचरित्र असू शकतं, चरित्र असू शकतं, इतिहासावरती लिहिलेलं असू शकतं. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की पानिपतची बखर म्हणजे पानिपतचं जे युद्ध झालं त्याच्यावरती, त्या घटनेवरती लिहिलेलं एक चरित्र असं तुम्ही म्हणू शकता, त्याला आपण म्हणतो बखर. तर आता या बखरांचे विषय कुठले कुठले होते तर भाऊसाहेबांची बखर होती. भाऊसाहेब म्हणजे पेशव्यांमध्ये आले, बरोबर. बरुनी जे आहे ते कुठल्या पानावर आहे, बहुतेक माझ्या मते 8 नंबरच्या पानावरती आहे. ओके. तर शिवरायांच्या कारकिर्दीचं वर्णन आहे, पानिपतच्या लढाईचं वर्णन आहे, पानिपतची बखर आहे, होळकरांविषयी आहे, म्हणजे अहिल्यादेवी होळकर असतील किंवा होळकरांची इन जनरल की त्यांचा पूर्ण इतिहास, त्यांच्या घराण्याच्या इतिहासावरती लिहिलेली बखर आहे. तर ह्या अशा प्रकारचे विषय हे बखरींसाठी लिहिले गेलेले आहेत. त्यानंतर आता आपण बघितलं मध्ययुगीन पाहिलं, आता आपण जाणार आहोत आधुनिक काळातील इतिहास. ठीक आहे. आता ह्यामध्ये आधुनिक काळातले इतिहास म्हणजे सोप्या शब्दात लक्षात ठेवायचं झालं तर ब्रिटिश. मध्ययुगीन म्हणजे मुस्लिम आणि आधुनिक म्हणजे ब्रिटिश. तर 19व्या शतकाच्या सुरुवात जवळपास भारतात ब्रिटिशांची सत्तेच्या किंवा अभ्यासाला सुरुवात झालेली होती. आणि त्यांनी काय केलं तर एकतर आपल्या भारतावरती राज्य केलं. ह्या भारतावरती राज्य करता करता त्यांनी काय केलं तर खूप असे सगळे इतिहास लेखन केलं, त्यांनी खूप ग्रंथ लिहिले, त्यांनी खूप अभ्यास केला.
आणि ह्यामध्ये त्यांनी काय केलं सगळ्यात महत्वाचं तर फक्त ग्रंथ नाही लिहिले. त्या काळात आपला समाज हा खूप मागासलेला होता. खूप आपल्यावरती धार्मिक विचारांचा पगडा होता. तर त्यांनी काय केलं तर ह्या सगळ्या पूर्व दृष्टिकोन किंवा पूर्वग्रह दूषित असा जो दृष्टिकोन होता तो त्यांनी दाखवून दिला की भारतीयांच्या मध्ये की कुठल्याही गोष्टीला शिवायचं नाही किंवा मध्यान्नानंतर जेवण करायचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून काढल्या. तर आता याच्यामध्ये कुठले कुठले ब्रिटिश अधिकारी होते ज्यांनी लेखन केलेलं आहे, इतिहास लेखन, भारतातलं इतिहास लेखन केलेलं आहे. मुस्लिम काळ आपण बघितलेले आहेत, आता आपण बघणार आहोत ब्रिटिश. तर सगळ्यात पहिला होता कॅनिंगहॅम, अलेक्झांडर कॅनिंगहॅम. ओके, आता कॅनिंगहॅम कसं लक्षात ठेवाल, कॅन वरून लक्षात ठेवा, अलेक्झांडर कॅनिंगहॅम. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, कॅन इन हॅम. ओके, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला होता तर एन्शियंट जॉग्राफी ऑफ इंडिया. म्हणजे या कॅनिंगहॅमने कसला अभ्यास केला तर भारताच्या भूगोलाचा अभ्यास केला. आणि कुठल्या तर एन्शियंट म्हणजे खूप पूर्वीच्या काळातल्या कसे भूगोल होता, कसा रचना होती, भूरचना कशी होती, पर्वत कुठले होते, या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर होता जॉन मार्शल. ओके, जॉन मार्शलनी काय केलं तर त्यांनी 2 पुस्तकं लिहिली. एक म्हणजे बुद्धिस्ट आर्ट ऑफ गंधार. ओके, आणि दुसरं म्हणजे तक्षशिला. तक्षशिला नगरी होती, तुम्हाला तर ऐकून माहिती असेल इतिहासात, तर तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. जेम्स मिल, मिल तुम्ही लक्षात ठेवू शकता. मिल म्हणजे आयदर जेवण लक्षात ठेवा. तर जेम्स मिलने काय केलं तर हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्यांनी काय केलं की जी काही हिस्ट्री होती ब्रिटिश आल्यानंतरची इंडियाची ती सगळी त्यांनी लिहून केली. अजून एक होता जो एलिफिन्स्टन होता, एलिफिन्स्टन, स्टुअर्ट एलिफिन्स्टन. ओके, आता याच्यावरून मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगू शकते. स्टुअर्ट लिटिल तुम्ही मूवी बघितलेला आहे, बरोबर? सो आता असं खूप कमी लोक असतील त्यांनी स्टुअर्ट लिटिल पाहिलं. तर तो एक छोट्याशा उंदराचा असा छान असा मूवी आहे. तर ज्यांनी बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता. तो स्टुअर्ट लिटिलच्या ह्याच्यावरून स्टुअर्ट एलिफिन्स्टन असं लक्षात ठेवा, ज्यांनी काय केलं तर हिस्ट्री ऑफ इंडियावरती पुस्तक लिहिलं. जेम्स ग्रँड डफ, ओके, यांनी काय केलं तर हिस्ट्री ऑफ मराठा. आता डफ म्हणजे कसं लक्षात ठेवा, ते एक तर आपली जी कणिक असते त्याला आपण जी मळतो त्याला म्हणतात डफ. मग तो पिझ्झाचा डफ असतो, आपल्या पोळीचा डफ असतो, भाकरी असू शकते, तर डफ असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं तर मराठाच्या हिस्ट्रीवरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, ठीक आहे, जर नसतील तर असू दे, मी फक्त सांगितली. जर नसतील तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो अशा प्रकारे आपण भारतीय इतिहास लेखन करणारे ब्रिटिश अधिकारी याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत. आता पुढे आपण जाणार आहोत की विविध तात्विक प्रणाली. हे बघ, आता एमसीक्यू म्हणून विचारले जाऊ शकतात का, तर आता माझ्याकडे जे नवनीत होतं त्याच्यामध्ये हे तुम्हाला मिळेल. स्वतः पुस्तकात नाहीये हे मला एकदा बघावं लागेल. जर पुस्तकात नसेल तर मोस्टली तुम्हाला नाही विचारणार, कारण पुस्तकाच्या बाहेरचा सिलेबस तुम्हाला काही विचारत नाही. आणि जरी विचारलं तरी छोट्याशा सोप्या शब्दात जसं मी तुम्हाला सांगितलं तशा ट्रिक वरून तुम्ही लक्षात ठेवा. गंधार जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही चालू शकेल. म्हणजे तसं काही तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे 2 याच्यासाठी असं नाही. नाही केलं तरी चालणार आहे, काही प्रश्न नाही. ओके, पुढचं जे आहे ते आहे आता वसाहतवादी इतिहास लेखन. ओके, आता याच्यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये सगळ्यात जास्ती वसाहत कुणाच्या होत्या तर ख्रिस्ती बांधवांच्या होत्या, ब्रिटिशांच्या होत्या, डच लोकांच्या होत्या. तर त्यांनी काय केलं तर सगळ्यात महत्वाचा ब्रिटिश आणि ख्रिस्ती धर्म प्रसारकांचा याचा सहभाग होता. आता धर्म प्रसारक म्हणजे काय, जे त्यांच्या धर्माचा प्रसार करतात, म्हणजे प्रत्येक धर्माचे धर्मोपदेशक असतात, जे त्या धर्माचा प्रसार करतात की जास्तीत जास्त लोकांना हा धर्म माहिती व्हावा यासाठी. तर ह्या लोकांनी काय केलं तर आता बघा, सरळ सोपा साधा हा प्रश्न आहे की जर मी ब्रिटिश आहे किंवा जर मी ख्रिश्चन आहे तर मी काय करेन, माझ्या धर्माचा जास्तीत जास्त प्रसार करेन.
म्हणजेच मी असं सांगेन की माझा धर्म हा खूप श्रेष्ठ आहे, माझाच धर्म श्रेष्ठ आहे. मग जर मला हे दाखवायचं असेल तर मी काय करणार, तर भारतीय संस्कृतीला किंवा भारतातल्या इतर धर्मांना आपण काय करणार, तर गौण असं स्थान देणार. म्हणजे मी म्हणणार माझाच धर्म मोठा आहे, माझाच देश मोठा आहे, तर बाकी जी भारतीय संस्कृती अगदी गौण आहे असं त्यांनी दाखवून दिलं. तर ह्या लोकांनी काय केलं, ख्रिस्ती लोकांनी आणि ब्रिटिश लोकांनी त्यांनी अभ्यास सुरू केला. त्या अभ्यासात त्यांनी सगळ्या आधी माहिती घेतली सगळ्याची आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण जर असं गीत केलं की माझा देश किंवा भारत देशातली संस्कृती खूप चांगली आहे, तर ह्यामुळे काय होईल, माझ्या धर्माकडे कुणी येणार नाही, माझा धर्म कुणी स्वीकारणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, तर त्यांच्या लेखनामध्ये भारतीय संस्कृती ही गौण आहे असं दाखवून त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. आता त्यांनी जे लिहिलेलं आहे ते केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. ओके, केम्ब्रिज ही सुद्धा एक युनिव्हर्सिटी आहे. तर केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाच्या 5ही खंडामध्ये ते वसाहतवादी जे लेखन आहे ते तुम्हाला दिसून येईल. आता पुढचं जे आहे वसाहतवादी झालं. आता आपण बघणार आहोत प्राच्यवादी. ओके, आता प्राच्यवादी लेखक म्हणजे काय, तर पूर्वेकडची संस्कृती आणि तिथले देश यांच्याबद्दल खूप लोकांना कुतूहल निर्माण झालं की काय आहेत बरं हे पूर्वेकडचे देश किंवा त्यांची संस्कृती कशी आहे. आणि मग याचा अभ्यास केला गेला, त्याच्यावरती लेखन केलं गेलं. त्यांना म्हणतात, या लेखकारांना म्हणतात प्राच्यवादी इतिहास लेखक. लक्षात आलं. परत एकदा सांगते की पूर्वेकडचे देश आणि त्यांची संस्कृती याबद्दल खूप लोकांना कुतूहल निर्माण झालं आणि ह्या कुतूहलापोटी त्यांनी काय केलं, तर तिथे जाऊन त्याच्यावरती अभ्यास केला, त्याच्यावर लिखाण केलं आणि याला म्हणतात प्राच्यवादी इतिहास लेखन. ओके, आता परत आपण बघूया की कुठले कुठले हे इतिहासकार होते. तर याच्यामध्ये 2 इतिहासकार होते. एक जो होता मॅक्स म्युलर, फ्रेडरिक मॅक्स म्युलर, आणि दुसरा होता सर विल्यम जोन्स. ओके, सर विल्यम जोन्स. तर आता त्यांनी काय केलं, तर ह्या सर विल्यम जोन्सनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. बघा हा, आता तुम्ही लक्षात कसं ठेवाल, तर एशियाटिक म्हणजे आपला एशिया खंड ज्याच्यात आपण राहतो. तर एशियाटिक सोसायटी ही त्यांनी तयार केली. कोणी तयार केली, तर सर विल्यम जोन्स. ओके, जॉन्सन अँड जॉन्सन लक्षात ठेवा. जॉन्सन अँड जॉन्सन कुठे आहे, तर एशियामध्ये. असं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला लिहिता येईल. ओके, त्यानंतर फेडरिक मॅक्स म्युलर. आता फेडरिक मॅक्स म्युलरनी काय केलं, तर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. आता हितोपदेश म्हणजे तर तुम्ही लहानपणी वाचले असतील, आपल्याकडे हितोपदेश गोष्टी होत्या बघा. म्हणजे त्याच्यामध्ये मोरल स्टोरीज असायच्या सगळ्या, की जर सपोज एखादी गोष्ट असेल तर त्याच्यातून तुम्हाला काय मोरल कळलं, तर त्याला आपण हितोपदेश गोष्टी म्हणतो. तर या हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा, आता मी काय सांगते आहे, हितोपदेश आणि गोष्टी हे मी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगितलेली ट्रिक आहे. याच्याशी या ग्रंथाचा काहीही संबंध नाही. हा, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायला म्हणून मी हे हितोपदेश गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर हा जो हितोपदेश होता, पण हा ऍक्च्युली एक संस्कृत ग्रंथ होता आणि या संस्कृत ग्रंथाचं या मॅक्स म्युलरनी काय केलं, तर जर्मन भाषेमध्ये त्यांनी त्याचा अनुवाद केला आणि जवळपास यांनी 50 खंड म्हणजे 50 पुस्तकं लिहिली. म्हणजे किती मोठा त्या ग्रंथावर त्यांनी अभ्यास करून किती अनुवाद केले असतील विचार करा. बरोबर. तर तुम्हाला लक्षात फक्त 2च ठेवायचे, एक म्हणजे फेडरिक मॅक्स म्युलर आणि दुसरा म्हणजे सर विल्यम जोन्स. त्यांनी काय काय लिहिलेलं आहे त्या पुस्तकांची नावं लक्षात ठेवली तरीही तुम्हाला चालणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाणार आहोत राष्ट्रवादी इतिहास लेखन. ओके, आता बघा राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय किंवा ते कुणाला म्हणतात, तर सर्वसामान्य म्हणजे जे इंग्रजी शिकले होते, म्हणजे आपल्या देशातले काही इतिहासकार हे इंग्रजी शिकले होते. तर त्यांनी काय केलं की आपल्या संस्कृतीचं महत्व किंवा वैभव या सगळ्या गोष्टींचा त्यांना जाणीव झाली. कारण इंग्रजी शिकल्यानंतर त्यांनी इंग्रजी वाचायला सुरुवात केली. मग बाहेरच्या देशांमध्ये जर एकंदरीत त्यांची संस्कृती, त्यांचा विचार हे सगळं बघितल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की
अरे आपला देश पण, आपल्याकडे पण खूप छान अशी संस्कृती आहे, एक ठेवा आहे जो आपण जतन करू शकतो, ज्याबद्दल आपण जास्तीत जास्त लोकांना माहिती देऊ शकतो ज्यांना आपली भारतीय संस्कृती माहिती नाहीये. मग ह्या लोकांनी याची जाणीव असलेल्या इतिहासकारांनी जे इतिहास लेखन केलं त्याला आपण म्हणतो राष्ट्रवादी इतिहास लेखन. ओके, म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर राष्ट्राच्या बद्दल वाटणारं प्रेम किंवा अभिमान ह्या जाणीवेतून त्यांनी जे लेखन केलं त्याला आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतो. ऑब्व्हियसली हे जे सगळे जे इतिहासकार होते ते कोण होते, तर ते भारतीय होते, कारण त्यांनाच आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारे. मग याच्यामध्ये होते विष्णू शास्त्री चिपळूणकर, महादेव गोविंद रानडे, भिका राजवाडे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सरदेसाई, गोविंद सरदेसाई. यांनी काय केलं तर यांनी काही परत मराठी ग्रंथ लिहिले. जसं चिपळूणकरांनी लिहिलं राष्ट्रवादी लेखन, महादेव गोविंद रानडेंनी लिहिलं द राईज ऑफ द मराठा पॉवर, राजवाडेंनी लिहिलं मराठ्यांच्या इतिहासांची साधनं, सावरकरांनी लिहिलं की द वॉर ऑफ द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स. सो हे जे सगळे ग्रंथ आहेत ते थोडेसे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि आता याच्यामध्ये पुढचा जो आहे तो आहे मार्क्सवादी इतिहास. ओके, आता मार्क्सवादीमध्ये 4 आहेत इतिहासकार जे या मार्क्सवादी किंवा ह्याच्यामध्ये आपण त्यांना इतिहासकार असं म्हणतो. कुठले कुठले तर कोसंबी आहेत, अमृत डांगे आहेत, शरद पाटील आहेत आणि रामशरण शर्मा आहेत. आता माझ्या माहितीनुसार हे तुम्हाला माहिती झालं असेल, कारण तुम्हाला बोर्डामध्ये जेव्हा तुम्ही बोर्डाचा अभ्यास करत होता तेव्हा संकल्पना सूत्र पूर्ण करा असा एक प्रश्न होता, ज्याच्यामध्ये हे सतत आलेले प्रश्न आहेत की मार्क्सवादी इतिहासकार कोण होते. त्यामुळे माझ्या माहितीनुसार ही सगळी नावं आतापर्यंत तुम्हाला पाठ झालेली असणार. आता पुढचा जो आहे तो वंचितांचा इतिहास. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गुलामगिरी हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे, तर ज्योतिबा फुलेंनी लिहिलेला आहे. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 लिहिले, एक द अनटचेबल्स आणि द हू वेअर द शूद्रास, असे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. आता लक्षात कसं ठेवाल, तर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रांवरती जास्ती काम केलं होतं, त्यामुळे द हू वेअर द शूद्रास हे त्यांनी दिलेलं आहे आणि अनटचेबल म्हणजे पण शूद्र होतं. सो हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवू शकता. गुलामगिरी हा लिहिलेला ग्रंथ आहे महात्मा फुले यांनी. बरोबर. सो एवढंच या चॅप्टर मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचा प्रश्न जो माझ्याकडून राहिलेला आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. आता त्याच्यामध्ये परत 4 स्त्रिया होत्या, ज्या ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, शर्मिला रेगे आणि मीरा कोसंबी यांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिले हे सुद्धा महत्वाचं आहे. ओके, तर आता जर तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं झालं कसा अभ्यास कराल या धड्याचा, तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला करायचं की जसं आता मी सांगितलं की एक चार्ट करा, चार्ट तयार करा. कुठले कुठले प्राच्यवादी इतिहासकार होते, कुठले स्त्रीवादी इतिहासकार होते, कुठले मार्क्सवादी होते, त्यांची नावं लिहा, त्यांच्या पुढे त्यांचे ग्रंथ लिहा. बऱ्याच ह्यांचं मी आता तुम्हाला ट्रिक्स सांगितलेले आहेत की ते कसं लक्षात ठेवा, तर त्याप्रमाणे त्याच्या ट्रिक्स बाजूला लिहा आणि तशा प्रकारात लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ह्या चॅप्टर मध्ये या ग्रंथांशिवाय बाकी दुसरं काहीही महत्वाचं तुम्हाला प्रश्न येणार नाहीये. हेच ग्रंथ किंवा फार तर मार्क्सवादी इतिहासकार म्हणजे कोण, प्राच्यवादी म्हणजे कोण, त्यांच्या डेफिनेशन्स, राष्ट्रवादी म्हणजे कोण, यांच्या डेफिनेशन्स, एवढंच तुम्हाला या चॅप्टर मध्ये विचारलं जाणार आहे. ठीक आहे, आता थोडेसे प्रश्न मी सांगते तुम्हाला की कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात. तर ओके, आता याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद कुणी केला? हिंदीतून सॉरी, संस्कृत भाषेचा अनुवाद जर्मन भाषेत कोणी केला? तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. दुसरं, भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात कुणी केली? तर ती सम्राट अशोकांनी केली. त्यानंतर बाणभट्ट या कवीने कुठला ग्रंथ लिहिला होता? मी तुम्हाला सांगितलेला आहे हर्षचरित. बरोबर. कलणी यांनी कुठला ग्रंथ लिहिला होता? राजतरंगिणी. बरोबर.
ओके, पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती कुठल्या ह्याच्यातून मिळते? सभासद बखर. परत एकदा सांगते, शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती कुठल्या बखरीतून मिळते? तर ती सभासद बखर याच्यातून तुम्हाला मिळते. त्यानंतर ब्रिटिश सरकारने इतिहासावरती, भारतीय इतिहासावरती लिहिलेला ग्रंथ कुठला आहे? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. हा ग्रंथ ब्रिटिशांनी भारतीय हिस्ट्रीवरती लिहिलेला आहे. त्यानंतर आता पुस्तकांचं मी जर तुम्हाला सांगितलं, ते पुस्तकांचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आता 4 प्रश्न मी अजून तुम्हाला सांगते, की एक म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. हे तुम्ही एक लिहून ठेवू शकता, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर ओके, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी काय केलं होतं? तर मार्क्सवादी इतिहास लेखन केलं होतं. म्हणजे त्यांना मार्क्सवादी इतिहासकार असं म्हणतात. आणि शेवटचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हे कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. लक्षात आलंय? समजलंय? या अशा प्रकारे आपण इतिहासाचा इथे दुसरा चॅप्टर पूर्ण केलेला आहे. ओके, अजून कोणाला याच्यात काही शंका, काही लक्षात आलेलं नाही असं आहे का काही? ओके, सो ठीक आहे. आता आपण उद्या इतिहासाचा आपला पुढचा धडा घेणार आहोत, तिसरा धडा, ज्याचं मी तुम्हाला नाव सांगते, उपयोजित इतिहास. ओके, उपयोजित इतिहास आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. आणि त्यानंतर आपण हो आरामात होईल. बघा ना, आता आपले इतिहासाचे 2 झालेले आहेत, भूगोलाचे 2 झालेले आहेत, त्यानंतर राज्यशास्त्राचे 2 धडे झालेले आहेत. म्हणजे 6 धडे तर आपले इथेच कम्प्लीट झालेले आहेत. तुमच्या परीक्षेपर्यंत नक्की आपला होईल, काळजी करू नका. ठीक आहे, मग आज आपण थांबूया तिथे. ओके, उद्या इतिहासाचा मी सुरू करणार आहे पुढचा चॅप्टर. ओके.